तर हॅलो इंस्टा यूट्यूब फॅमिली. तर तुम्हाला माहिती आहे का, आज आम्ही चाललेलो आहोत जेजुरीला. ही आहे आमची पूर्ण फॅमिली. आणि आम्हाला रात्री उशीर झालं जायला, 11च वाजत आले, म्हणजे 11च वाजले म्हणायचं. तर आम्ही चाललेलो आहोत जेजुरीला. आता लवकरच पोहोचतो असं मला वाटतं आहे, कारण की आम्ही अर्ध्या रोडमध्ये होतो. आम्हाला सकाळी लवकर जायचं होतं, म्हणजे उन्हाच्या आतमध्ये जेजुरी करायची होती. ते मग आम्ही जेजुरीवरती गेलो, दर्शन वगैरे घेतले, फोटो फॅमिली फोटो घेतला, दर्शन घेतलं जुन्या गडावरती. आणि नवीन गडाला गेलो आणि ते फोटो घ्यायचे. तेव्हा सगळे बोलत होते की हे फोटो काढायला. मग फोटो वगैरे काढले आणि आम्ही गेलो नवीन गडावरती. नवीन गड म्हणजे भारीच होता. मी तर फर्स्ट टाईमच बघितला आहे. आणि आम्ही गेलो तेव्हा खूप गर्दी पण होती. आम्हाला नीट जास्त ब्लॉग वगैरे घेता नाही आला, घेतला कसा तरी. आणि दुकानं वगैरे पण खूप सारे होते. फोटो वगैरे काढायचे नाही काढले. भूक लागली, मग आम्ही आलो गाडीमध्ये. पेरू वगैरे आणलेले होते मामाने, मग पेरू वगैरे खाल्ले. आणि आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासाला. पंढरपूरला जायचं होतं आम्हाला. आम्ही हॉटेलमध्ये जेवण वगैरे केले, कारण की आम्हाला जाम भूक लागली होती. आणि त्यात मला एक डायलॉग आठवलं, म्हणलं चला आपण एक डायलॉग बनवूया. तर मी डायलॉग बनवायला लगेच सुरुवात केली. इतना प्यार से मत देखो प्यार हो जाएगा, असा तो डायलॉग होता. मी तर नुसते हसत होते त्या डायलॉगवरती. मग आम्ही पोचलो पंढरपूरमध्ये. चंद्रभागेवरती गेलो, फ्रेश वगैरे झालो, हातपाय तोंड वगैरे धुवा लागते म्हणून धुतले. नंतर पण खूप ऊन पडलेलं होतं, तरी आम्ही गेलो होतो. आणि दाजी म्हणत होते माझा फोटो घे, बघ मी कसा दिसतोय बाय. मी गंध वगैरे लावले, तुम्ही नाही लावला. मी नाही लावला, ऊन वगैरे खूप पडलं होतं. त्याच्यानंतर आम्ही निघालो दर्शन वगैरे घेऊन पुढच्या प्रवासासाठी. त्याच्यानंतर आम्ही निघालो अक्कलकोटच्या प्रवासासाठी. तर तुम्ही बघू शकता इथं किती भारी नदी आहे आणि इतकी भारी वाहत होते ना. पाणी वगैरे खूप जास्त होतं, म्हणजे जास्त पण नव्हतं जादा. आता पावसाळा सुरू होते म्हटल्यावरती होईल जास्त. बघून घ्या किती पाणी वगैरे. आम्हाला जायचं होतं अक्कलकोटला. माझं खूप दिवसापासून स्वप्न होतं की अक्कलकोटला कधी जाईन स्वामींच्या दर्शनासाठी. पण म्हणतात ना, स्वामी जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आपल्याला जायला भेटत नाही. तर नशीब माझं की मला भेटते. आणि मी इकडे सगळे देव करते, याचं नशीब तर खूप भारी आहे माझं. कारण की हे सर्व देव मी पहिल्यांदा केले आणि फर्स्ट टाईम करते. श्री स्वामी समर्थांच्या. चला पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघा पुढचं दर्शन आमचं कसं झालं. तुम्हाला खूप सारे वगैरे गर्दी वगैरे दिसेलच. त्याच्यानंतर अक्कलकोट झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं तुळजाभवानी. आता स्वामींचं दर्शन घेतलं मी रोडने. दर्शन करण्यासाठी मंदिरात जायचं.